सर, फुलपाखरू महोत्सवाचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं. कशा पद्धतीने पर्यटन वाढीसाठी चालना मिळणार आहे? सिंधुरत्न योजना जी सन्मान्य दीपक केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या योजनामार्फत केसरकर साहेबांच्या एकंदरीत चांगल्या नियोजनामुळे सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागामध्ये विविध पर्यटन प्रकल्पाची सुरुवात आणि निधी उपलब्ध करण्याचं काम त्या योजनेच्या माध्यमातून झालेलं आहे. आमच्या वैभववाडीमध्ये असलेलं ग्लास पूल, इकडे असलेलं ह्या फुलपाखरू प्रकल्पाबरोबर आता इथे ट्री हाऊस म्हणजे मेन गेट बांधणं, सगळे जे सुविधा, त्याच्यामुळे फुलपाखरू प्रकल्प महोत्सवाच्या बरोबर हा पूर्ण भाग पर्यटनाच्या माध्यमातून विकसित कसा होईल याची पुरेपूर काळजी आणि नियोजन केसरकर साहेबांनी सिंधुरत्नाच्या माध्यमातून घेतली होती. आणि त्या अंतर्गत हा फुलपाखरू महोत्सव दरवर्षीप्रमाणे आधी वर्षी साजरा झालेला आहे. गेल्या वर्षी 600 ते 700 पर्यटक इथे येऊन गेलेले आहेत. मला विश्वास आहे की ह्या एकंदरीत अजून चांगल्या नियोजनामुळे, ट्री हाऊसमुळे त्या येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ होईल असा माझा ठाम विश्वास आहे. सर, तुम्ही हत्ती संदर्भात प्रश्न उपस्थित केला की हत्तींचा बंदोबस्त झाला. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.